नमस्ते मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण मार्च 2022-23 याची प्रश्नपत्रिका सोडवायला घेतलेली आहे. जवळजवळ तिसरा ए पर्यंत आपले सर्व क्वेश्चन्स पूर्ण झालेले आहेत बाळांनो. आता तिसरा बी राहिलेला आहे, तो घ्यायचा आहे. बघूया तिसरा बी प्रश्न काय आहे, त्याची उत्तर काय आहेत. आणि मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा. शेअर कुणाला? ज्यांना गरज आहे त्यांना, जे अभ्यासू विद्यार्थी आहेत अशांना, ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना शेअर करा. आणि विशेष म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर पोहोचावा, अपलोड केल्या असं वाटत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 बी पाहूया. काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 3 बी? खालील पैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा असा सांगितलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 बी. खालील पैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. बघा, त्यातला पहिला आकडा दिलेला आहे, एक आकडा. खालील एक सामायिक समीकरण, क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. असं सांगितलेलं आहे बाळांनो. क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला सोडवण्यासाठी क्वेश्चन नंबर किती दिलेला आहे? तिसऱ्या बीतला पहिला, ओके की नाही बाळांनो? चला मग तिसऱ्या बीतला पहिला क्वेश्चन, 4m अधिक 6n बरोबर 54. आणि समीकरण दुसरं दिलेलं आहे, 3m अधिक 2n बरोबर 28. आता क्रेमरच्या रूलनी काय केलं पाहिजे? सोडवायला चालू करूया. हे काय केले पाहिजेत? एकाखाली एक लिहून घेतले पाहिजेत. बघा, 4m अधिक 6n बरोबर 54 आणि 3m अधिक 2n बरोबर 28. आता किमती कशाच्या काढून घ्यायच्या? a1 a2 माहिती आहे ना तुम्हाला. a1 बरोबर 4, a2 बरोबर 3, b1 बरोबर 6, b2 बरोबर किती आहे इथं? 2. त्यानंतर C1 बरोबर किती येणार? 54 आणि C2 बरोबर किती येणार आहेत? 28. हे आपण काय काढून घेतल्या? किमती. आता या भरायच्या कशा? तुम्हाला याच्या अगोदर हिंट दिलेली होती. मध्ये कोण बसतो? बी. बघा, अनेक वेळा लक्षात नसेल आणि हा प्रथम व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर ही हिंट लक्षात ठेवा बाळांनो. हा बी दोघांनाही बोलवून घेतो. पहिल्यांदा ए ला बोलवतो म्हणून ए आणि बी ची जोडी डी मध्ये होते. नंतर सी ला बोलावतो म्हणून सी आणि बी ची जोडी डीएक्स मध्ये होते. आणि बी हा ए आणि सी या दोघांना बोलावतो म्हणून ए आणि सी ची जोडी डीवाय मध्ये होते. हे साधं लक्षात ठेवण्याचं गणित आहे. बघा, आता आपल्याला काय कशाची किंमत काढायची आहे? डी ची. डिटर्मिनंट व्हॅल्यू, निश्चयकाची किंमत. काय करायचं? a1 a2 कोण बोलवतो? b1 b2 म्हणून याला स्थान इथं. a1 ची किंमत किती आहे? 4, a2 आहे 3, b1 आहे 6 आणि b2 आहे 2. काय करायचं? 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3. पहिल्यांदा यांचा गुणाकार, 4 दुनी 8 आणि साइन त्रिक 18.
म्हणजेच किती येणार बघा, बरोबर -10. म्हणून डी बरोबर किती आले आपले, -10. डी बरोबर आले -10. आता इथं किमती काढूया आपण. कशाची काढूया, dy ची. dy बरोबर, dy च्या वेळेला कोण कुणाला बोलावतो, सी ला बोलवून घेतो ना बी. म्हणून पहिल्यांदा C1 C2 B1 B2. मग C1 ची किंमत किती आहे, 54. 28. B1 ची किंमत 6 आणि 2. तिरकस गुणाकार 54 गुणिले 2 वजा 6 गुणिले 28. 4 दुनी 8, 5 दुनी 10, 108. त्यानंतर इथं 8 संग 48 अशी 8 हातच्याले 4. 6 दुनी 12, 12 आणि 4 किती झाले, 16. 168. मग बघा आता 168 मधून 108 काय करायचे आहेत, मायनस 0. इथं किती आले, 60. म्हणून इथे येणार -60. कशाची किंमत आली ही, dy ची. dy ची किंमत आली -16. आता आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, सॉरी ही dx ची काढली आपण. सॉरी ही कशाची किंमत काढली, dx ची. ही dx ची किंमत काढली. आता dy ची किंमत काढू. dy ची किंमत खाली काढू. dy बरोबर a1 a2 त्यानंतर C1 C2. मग बघा आता a1 किती आहे, 4 आणि 3. C1 आणि C2 किती आहेत, 54 आणि 28. याच्या पुढं इथून इथं सोडवू. बघा काय करायचं, 4 गुणिले 28. dy बरोबर 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3. 8 चोक 32, 2 हातच्याले 3. 4 दुनी 8, 9, 10 आणि 11, 112 आले. वजा 3 चोक 12 शी 2 हातच्याला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 162 आले. 162 मधून किती घालवायचे आहेत आपल्याला, 112 घालवायचे. 0 7 नाही गेला, 50 राहिले. कसले 50, वजा 50. ही कशाची व्हॅल्यू आली, dy ची. चला तर मग आपल्याला काय काढून घ्यायच्या, x आणि y च्या किमती काढून घेऊया, कारण हा सगळा गोंधळ इथं केलेला आहे आपण. म्हणून x बरोबर, हे एकाखाली एक परीक्षेत व्यवस्थित सोडवत चला बाळांनो. x बरोबर, फळा लहान असल्यामुळं मला देता येत नाही, dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती आहे आपली, -60. -60 छेद -10 वजा वजा अधिक होणार 10 सक्क 60. x बरोबर किती आले आपले, 6. y बरोबर dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती येते, -50 छेद -10. 10 5 50. म्हणून y बरोबर किती आले, 5. म्हणजे आपली उकल काय येते बघा, उकल काय येणार आहे, उकल येणार आहे x y 6 आणि 5. आहे की नाही बरोबर. हे आपल्याला 3 मार्क्स मिळवून देणार गणित आहे. त्यामुळे अतिशय समजून या प्रकारची गणितांचं तुम्ही प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. मी दिलेली आहे तुम्हाला या प्रकारची गणित, कारण एक गणित सोडून प्रॅक्टिस होत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. ज्या प्रकारची गणित आतापर्यंत मी दिलेली आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये, त्या प्रकारची गणित आपण सराव संच मधली शोधून त्यांचं प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे बाळांनो. चला तर मग तिसऱ्या बीतला हा दुसरा आकडा आहे. आता काय सांगितलेलं आहे, खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा असं सांगितलेलं आहे. समीकरण दिले x वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0. बघा आता
हे दिलेलं समीकरण आहे, याची तुलना कशाशी करायची आहे? ax वर्ग अधिक bx अधिक c शी तुलना करू. मग उत्तराला सुरुवात. x वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून म्हटल्यानंतर a बरोबर किती येणार आहे? इथं काय नाही म्हणजे 1. b बरोबर किती येणार आहे? 10. इथे x लिहायचे राहिलेत 10. c बरोबर किती येणार आहे? 2. x वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0 बरोबर आहेत. हे a ची किंमत आहे, ही b ची आहे आणि ही c ची किंमत मिळालेली आहे. सूत्राचा वापर करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac b ची किंमत काढलेली आहे. याच्या पूर्वी सुद्धा अशा प्रकारची गणित पडलेली होती बाळांनो. बघा, b ची किंमत 10चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे? 1. c ची किंमत किती आहे? 2. काय करायचं बघा, 10चा वर्ग 100 वजा 4 दुनी 8. 100 मधून 8 गेलं किती राहतात? 92. b वर्ग वजा 4ac कारण 92 आणि 8 100 होतं, माहिती आहे ना. मग बघा, आता सूत्र इथं वापरूया बाळांनो. आपण सूत्राचा वापर इथं करूया. काय येणार? इथं काय आहे? x, म्हणून इथे x बरोबर वजा b अधिक वजा b वर्ग वजा 4ac छेद 2a असा आपण काय करायचा? इथं वापर करायचा आहे. x बरोबर b ची किंमत काय आलेली आहे? b ची किंमत आहे आपली 10 वजा 10 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत 92 छेद 2 गुणिले a ची किंमत किती आहे आपली? 1 बरोबर वजा 10 अधिक वजा. आता ह्या 92च्या आपल्याला भाग पडतात का हे पाहायचं आहे बाळांनो. भाग जर पडत असतील तर त्याचे भाग आपल्याला पाडून घ्यायचे आहेत. भाग आपल्याला पाडून घ्यायचे आहेत. बघा कसे पाडायचे. 92चे भाग असे पाडायचे आहेत. बे के बे बे चौक 8 बरोबर का? 1 उरला. बे सक्क 12 त्यानंतर बे दुनी 4 बे त्रिक 6 म्हणजे 23 चौक येते. याचा अर्थ याचे भाग 23 गुणिले 4 असं पाडले पाहिजेत, होय की नाही. छेद किती राहिला? 2. मग बघा काय करूया आता, हे इकडचं जरा पुसून घेऊया. इकडच्या बाजूला लिहूया. म्हणून x बरोबर वजा 10 अधिक वजा याचं वर्गमूळ निघतंय. 4चं वर्गमूळ किती निघणार? 2. 2 वर्गमुळात किती येणार? 23 छेद किती आला? 2. या दोन्ही मध्ये 2 काय येणार? आता हे अधिक वजा आहे, 2 कॉमन निघणार म्हणून x बरोबर हे 2 कॉमन काढले. त्यानंतर हे वजा चिन्ह तसंच राहणार. बे के बे बे पंचे 10 अधिक वजा वर्गमुळात 23 कारण हे 2 बाहेर आलेले आहेत म्हणून छेदस्थानी हे 2 येणार. ह्या 2 ला 2 हे गेले, कॅन्सल झाले म्हटल्यानंतर x बरोबर हे वजा 5 इथंच ठेवूया. ओनली फक्त 2 कॉमन काढायचे आहेत. मग इथं राहणार वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 23. हे एकदा अधिक आणि एकदा वजा लिहायला पाहिजेत. वजा 5 अधिक वर्गमुळात 23 ही एक किंमत आली आणि दुसरी किंमत काय येणार? x बरोबर वजा 5 वजा वर्गमुळात 23 ही दुसरी किंमत आली. हे गणित आपलं पूर्ण सोडवून झालं. या प्रकारचं आपल्याला गणित सोडवता आलं पाहिजे. प्रॅक्टिस तुम्ही केलं पाहिजे. चला तर मग
तिसरा क्वेश्चन काय विचारलेला आहे पाहायचंय. तिसऱ्या बी मधला हे आपण 2 सोडवलेले आहेत. तिसरा क्वेश्चन काय आहे पाहायचा आहे. तिसरा क्वेश्चन बघूया काय दिलेला आहे. अंकांची पुनरावृत्ती. तिसरा आकडा अंकांची पुनरावृत्ती न करता अंकांची पुनरावृत्ती न करता काय करायचं आहे. इथं न करता अंक दिलेले आहेत 2, 3, 5, 7 आणि 9. या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली. या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली. या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. तर खालील घटनांची संभाव्यता काढा म्हणून सांगितलेलं आहे. घटना 1 इथं काय दिलेली आहे बघा. ती संख्या विषम असणे. ती संख्या विषम असणे अशी पहिली घटना दिलेली आहे. ती संख्या विषम असणे. आणि दुसरी घटना काय दिलेली आहे बघा. ती संख्या 5च्या पटीत असणे. ती संख्या 5च्या पटीत असणे असं सांगितलेलं आहे. एक तर ती संख्या विषम पाहिजे किंवा 5च्या पटीत पाहिजे. चला तर मग काय करूया आपण आता हे काढून घेऊ. अंक पहिल्यांदा काय तयार केला पाहिजे. नमुना अवकाश. होय की नाही बाळांनो. चला यस नमुना अवकाश तयार करायचा. अंकांची पुनरावृत्ती न करता काढायचं आहे. पहिल्यांदा 2 घ्यायचं. 2 न कशाला जोडायचं 23. त्यानंतर काय होणार 25. त्यानंतर काय होणार 27. त्यानंतर काय होतील 29. आता 3 घ्यायचे 32. त्यानंतर 35. त्यानंतर 37 आणि 39. बरोबर की नाही. आता 3 झाले. आता कोण घ्यायचे 5. काय होणार 52, 53, 57 आणि 59. आता 5 झाले. 7 घ्यायचे 72. 72 नंतर 73. 73 नंतर किती येणार 75. त्यानंतर 79. आता कोण राहिले 90. 92, 93, 95. त्यानंतर 97. असे अंक तयार झाले आपले. किती झाले बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. म्हणजेच नंबर ऑफ यस बरोबर किती अंक तयार झाले 20. नंबर ऑफ यस बरोबर 20. कारण आपल्याला काय काढायची आहे इथं संभाव्यता काढायची आहे. आता घटना ए घटना म्हणूया याला. घटना ए संख्या विषम असणे. संख्या विषम असणे. संख्या विषम ज्या संख्येच्या एकक स्थानी 3, 5, 7, 9 अंक असतात ती विषम संख्या असतात. मग याच्यातल्या आपण काय करायच्या विषम संख्या शोधून काढूया. कोणत्या कोणत्या आहेत. हे 23 आहे, 25 आहे, 27 आहे, 29 आहे. त्यानंतर कोण आहे 35 आहे, 37 आहे, 39 आहे. त्यानंतर कोण आहे 53 आहे, 57 आहे, 59 आहे, 73 आहे,
75 आहे, 79 आहे, 93 आहे, 95 आहे आणि 97 आहे. ह्या सगळ्या कसल्या आहेत आपल्या विषम संख्या. मग इथे लिहायचं यस बरोबर काय येणार 23, 25, 27, 29. तुम्ही अशा खुणा कधी सुद्धा उत्तरपत्रिकेमध्ये करायचे नाहीत. हे तुम्हाला कळण्यासाठी मी देत आहे, नाहीतर तुम्ही पण खुणा कराल, हे चुकीचं आहे. बघा 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95 आणि 97. किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. सॉरी तर ये लिहायला पाहिजे होतं. ए किती आलं नंबर ऑफ ए बरोबर आलं 16. म्हणून प्रोबॅबिलिटी ए बरोबर म्हणजेच संभाव्यता ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती आहे 16, हे किती आहेत 20. 4 न भाग जातोय ना, 4 चौक 16 आणि 4 पंचे 20 म्हणजे किती आलं 4/5. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ए बरोबर किती आलं 4/5. महत्वाचं आहे की नाही सांगा मला. आता दुसरं काय काढायचंय संख्या. दुसरा आकडा दिलेला आहे, ती संख्या 5च्या पटीत असणे. दुसरं घेऊया आता घटना बी म्हणूया. घटना बी संख्या 5च्या पटीत असणे. किती सोपं आहे. शेवटी 5 अंक आहे ना तेवढं लिहायचं. म्हणजे कोण येणार बघा इथं ज्या संख्येच्या शेवटी काय आहे 5. मग कोण कोण येणार इथं 25 येणार, त्यानंतर 35 येणार, त्यानंतर आणि कोण येणार 75 येणार आणि 95. म्हणजे किती अंक आले फक्त 4च अंक आले. मग लिहायचं बी बरोबर काय येणार 25, 35, 75 आणि 95 बरोबर की नाही. मग नंबर ऑफ बी बरोबर किती आले 4. म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटी बी बरोबर म्हणजे संभाव्यता बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ यस. किती आली 4/20 बरोबर का. टोटल 20 आहेत अंक. 4 एके 4, 4 पंचे 20 म्हणजे 1/5. म्हणून काय येणार प्रोबॅबिलिटी बी बरोबर म्हणजे संभाव्यता बी ची संभाव्यता बरोबर 1/5. अशा प्रकारे आपल्याला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित काढता आलेली आहेत. बरोबर का. आणि आलीच पाहिजेत. आता पुढचा प्रश्न बघा 4था आहे क्वेश्चन्स बी मधला. याच्यामध्ये वारंवारता बहुभुज काढायचा आहे. वारंवारता बहुभुज आपल्याला फळ्यावरती काढता येणार नाही, वहीवरती काढावा लागणार. मात्र याचा तक्ता मी तुम्हाला करून देते आहे. तक्ता केल्यानंतर बहुभुज काढणं सोपं जाईल तुम्हाला. म्हणजे क्वेश्चन 3 आपला पूर्ण काय होतोय आज. तिसरा बी पूर्ण होईल बाळांनो. काय सांगितलेलं आहे बघा क्वेश्चन नंबर 3 बी मधला हा कितवा आकडा आहे 4था. काय सांगितलेलं आहे एका आंबराईतील आंब्यांची झाडे. एका आंबराईतील आंब्यांची झाडे. आंब्यांची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या
हा बरोबर आहे. आंब्यांची संख्या यांची वारंवारता वितरण दिले आहे. यांचे वारंवारता वितरण दिले आहे. यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा सांगितले. सॉरी, त्यावरून दिलेल्या मध्यक काढायचा आहे, बहुभुज नाही. दिलेल्या सामग्रीचे काय काढायला सांगितलेलं आहे? मध्यक काढा. आंब्यांची संख्या इथं दिलेला आहे तक्ता. आंब्यांची संख्या हे प्रश्नामध्येच दिलेलं आहे बाळांनो आपल्याला. आंब्यांची संख्या आणि झाडांची संख्या. आंब्यांची संख्या आणि झाडांची संख्या असं दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे बघा. 50 ते 100, 50 ते 100. त्यानंतर इथं 33 आहे झाडांची संख्या. 100 ते 150, 100 ते 150 इथं 30 आहेत. त्यानंतर 150 ते 200, 150 ते 200 इथं आहेत 90. त्यानंतर 200 ते 250, 200 ते 250 इथं आहेत 80. आणि इथं 250 ते 300 दिलेले आहेत. इथे आहेत 17. या प्रकारचा चार्ट आपल्याला दिलेला आहे. आपण याच्यावरून काय काढायचंय? मध्यक काढायचंय. मध्यक कसा काढला जातो सांगा मला. मध्यक कसा काढला जातो? मध्यक काढण्यासाठी सूत्र आहे. काय आहे? L अधिक n/2 मायनस CF छेद F ब्रॅकेट कंप्लीट गुणिले H. या सूत्राचा वापर करून आपण मध्यक काढतो. चला तर मग हे सगळं काढून घेणं गरजेचं. कशाची किमती? n/2 F. बरोबर का नाही? मग याच्यासाठी तक्ता तयार करणं गरजेचं राहतं. उत्तर तक्ता तयार करूया आपण. उत्तर तक्ता तयार करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? थोडस इथं झाडांची संख्या उभा तक्ता तयार करावा लागेल. एका बाजूला तयार करूया. झाडांची संख्या पहिल्यांदा घेऊया. आंब्यांची संख्या पहिल्यांदा दिलेली आहे तर आंब्यांची घेऊया. आंब्यांची संख्या असं घेऊया. नंतर झाडांची संख्या घेऊया म्हणजे वारंवारता येईल. वारंवारता म्हणजेच काय येणार आहे? झाडांची संख्या आणि नंतर संचित वारंवारतापेक्षा कमी. संचित वारंवारता पेक्षा कमी काढून घ्यायची आहे. बघा, झाडांची संख्या म्हणजे इथे FI येणार आहे. FI येतं. त्यानंतर इथं आंब्यांची संख्या म्हणजे काय असणार आहे? तिथं वर्ग असणार आहेत. हे वर्ग म्हणजेच आंब्यांची संख्या असणार आहे. झाडांची संख्या म्हणजे काय असणार आहे? वारंवारता असणार आहे. हे सगळं काय करूया आपण इथं ओळीनं लिहून घेऊ. आता वर्ग टाकू. 50 ते 100, 50 ते 100. त्यानंतर 100 ते 150, 150 ते 200, 150 ते 200. त्यानंतर 200 ते 250, 250 आणि 250 ते किती आहे? 300. बरोबर झाले ना वर्ग?
50 ते 100, 100 ते 150, 150 ते 200, 200 ते 250, 250 ते 300 असे हे वर्ग दिलेले आहेत. आता हे कंप्लीट करून घेऊ सगळं आपण. आणि याच्यावर आपल्याला काय सोडवायचे आहेत, गणित सोडवायचे आहे, म्हणजे मध्यक काढायचं आहे अर्थात या किमती. मग नंतर वरचं पुसलं तर चालेल. इथं किती आहे झाडांची संख्या, 33, 30, 90, कारण इथून उत्तराला सुरुवात झाला. हे उत्तर तक्ता असं तयार करून घ्यावा लागणार आपल्याला. 80 आणि इथं आहेत 17. आता इथं संचित वारंवारतापेक्षा कमी म्हटल्यानंतर काय करायचं, इथं पहिल्यांदा आहे असे 33 लिहून घ्यायचे. त्यानंतर ह्या 33 मध्ये किती मिळवायचे, 30. 33 मध्ये 30 मिळवल्यानंतर किती येणार, हे 3 आणि 3 आणि 3 6 63. 63 मध्ये पुन्हा किती मिळवायचे, हे 90, म्हणजे किती येणार, इथे 3 9 6 15. पुन्हा 153 मध्ये किती मिळवायचे, 153 मध्ये 80 मिळवायचे, म्हणजे इथं 3 8 आणि 5 13 3, इथं 233. 233 मध्ये किती मिळवायचे, इथं 17 7 आणि 3 10, 10 0, हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, किती आले 250. म्हणजे इथं एकूण म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सिग्मा एकूण. याला असं टाकायचं सिग्मा एफ येणार, कारण हे एफ आलेले आहे. सिग्मा एफ बरोबर किती आले 250. बघा आता या 250च्या काय करून घ्यावं लागतं, निम्म. एकूण वारंवारता n बरोबर ही कशाची संख्या असते, एकूण वारंवारता. एकूण वारंवारता ही n बरोबर किती आली, इथं 250 आली. मग आता वरचं थोडस पुसून घेऊया आणि इथं गणित सोडवायला आपल्याला इथं जागा करून घेऊया. हा इथून सगळं हे आपलं उत्तरच आहे. आता काय काढून घ्यायचं बघा, म्हणून n/2 काढून घेणं गरजेचं राहतं बाळांनो. n/2 हे काढून घेतले पाहिजेत आपल्याला. n/2 n/2 म्हणजे किती आहे, 250/2. बे के बे, बे दोन्ही 4, एक उरले, बे पंचे 10, 125 आहेत. बघा आता 125 किंवा 125 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे, 153. याच्यामध्ये जास्त वारंवारता असलेला वर्ग कोणता आहे, हा 90. हा 90 आहे म्हटल्यानंतर इथं फ्रिक्वेन्सी एफ लिहून घ्यायची आणि ही कशाची किंमत असते, एल ची, लोअर लिमिट 150 आलं. हे एफ जे काढतो ना, किती आलं 153 आपल्याला धरता येईल, कारण 125 इथं तर नाहीच. मग 125 पेक्षा मोठी संख्या आली 153. 153च्या वरचं काय असतं, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF असतं. हे 63 काय आलं आपलं, CF आलं. म्हणजे आपल्याला काय काय मिळालं बघा, n/2 बरोबर 125, L बरोबर किती मिळालं 150, त्यानंतर F बरोबर किती मिळालं 90, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती मिळाली CF 63 मिळाली. याच आपल्याला काढून घ्यावं लागणार. दोन्ही वर्गातला फरक 100 मधून 50 गेले, किती राहणार 50, इथं 50. आता काय करूया, इथं सूत्र वापरूया आणि सूत्र वापरून हे कळालं असेल तुम्हाला, सूत्र वापरायचं आणि सूत्र वापरून सोडवायचं. काय करायचं बघा, मध्यकच काढायला सांगितलंय ना बाळांनो, का विसरलात, मध्यक बरोबर L अधिक काय करायचं, n/2 वजा CF छेद F आणि इथं गुणिले H.
मग एल किती आहे आपला 150 अधिक n/2 किती आला आहे 125 वजा CF किती आहे 63 F किती आहे आपला 90 गुणिले H किती आहे 50 हे सगळं सोडवून घ्यायचं बघा आता म्हणून 150 आहे असेच ठेवायचे अधिक 125 मधून 63 वजा करूया 125 मधून 63 वजा केले की 62 राहतात किती राहतात 62 5 मधून 3 गेलं 2 आलं 12 6 गेले 6 राहिले इथं 0 62/90 गुणिले किती येणार 50 इथं भाग घालवायचा 10च्या पाड्यात आहे 10 × 5 = 50 10 × 9 = 90 म्हणून 150 असेच ठेवायचे इथं काहीच करायचं नाही इकडच्या बाजूला आता इथं 62 गुणिले 5 करून घेऊया 62 गुणिले 5 5 दुनी 10 10 0 8 1 6 5 30 आणि 1 31 किती आली 310 310 ला कितीनं भागायचं 9 न 310 ला 9 न आधी काय करून घेऊया भागून घेऊया 9 त्रिक 27 27 म्हटल्यानंतर किती उरतात 28 29 आणि 30 31 4 उरतात उतरून घ्यायचं 9 चौक 36 36 पुन्हा 4 उरले पुन्हा पॉइंट पुन्हा आणि 9 चौक 36 पुन्हा आणि 4 उरले असं होत जातात याच 5 अंकाला असता म्हणून 150 अधिक काय करायचं 34.4 म्हणजेच कसं झालं बघा 150 मध्ये किती मिळवायचे 34 इथं 4 5 आणि 3 8 1 किती आले 184.4 184 लिहिलं तरी चालतं 0.4 नाही म्हणून 184 लिहिलं तरी चालतं कारण पुढचा हा 5 असताना तर इथं 85 करून घेतलं असतं मध्ये किती आला आपला 184 आहे की नाही सोपं बाळांनो कळालं ना सगळं कॅल्क्युलेशन पार्ट सहित चला तर आपण पुढच्या भागामध्ये क्वेश्चन नंबर 4 पाहू थँक्यू बाळांनो